आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी मात्र कायम आहे. मी काहीही चुकीचं केलेलं नाही, मला अजिबात पश्चाताप नाही, असं गायकवाड एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. कोणी मेडिकल त्याचं कोणाचं झालेलं नाहीये, कोणाला कुठली इंजुरी नाहीये, त्याच्यामुळे गंभीर मारहाण नाहीये. ही सौम्य मारहाण आहे, त्याच्यामुळे गुन्हाही सौम्यच आहे. का माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, का माझ्यावर काही करप्शन करायचं झाला, मारहाणीचाच झाला आणि मी ते मान्य करून राहिलो. कशाही प्रकारे गुन्हा दाखल झाला असेल मी त्याला फेस करणार, पण माझ्या नॉलेजप्रमाणे माझ्यावर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायचा किंवा कंप्लेंट द्यायचा पोलिसांना अधिकार नाही. फेस करणार, काय प्रयत्न असणार आहे, फाईट करू. पोलिसांनी जबाब नोंदवला तर जबाब देऊ, याच्या पलीकडे काय. आदित्य ठाकरेंनी देखील संजय गायकवाडांवर सडकून टीका केली. काय म्हणाले आदित्य ठाकरे, पाहूया. बघा, ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे. खरं तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदयांनी कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का, ही मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का? आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुक्केबाजी करू शकतो, उद्या लोक रस्त्यावर उतरली, ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, जिथे पूल पडत आहेत, जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत, सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का? ह्याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे. संजय गायकवाड यांच्या राडा प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमाने केलेला दावा फडणवीसांनी खोटा ठरवलाय. गायकवाडांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असं विधान